कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो हा गोरा कुंभार हरिभक्त. आणि अशा प्रकारे कुंभाराच्या वंशामध्ये जन्माला आलेले गोरोबा काका देवाचं चिंतन करत होते. आणि चिंतन करत असताना चिखल तुडवत होते. आणि चिखल तुडवता तुडवता काय झालं, एक लहान बालक त्यांचा मुलगा तो खेळत होता अंगणामध्ये. गोरोबा काकांचे पती गोरोबा काका आणि त्यांची मंडळी ही पाणी घेण्यासाठी नदीवर गेलेल्या होत्या. आणि झालं ना असं की तो मुलगा खेळत होता. गोरोबा काका चिखल तुडवत होते, देवाचं चिंतन करत होते. चिंतन करता करता झालं असं की तो मुलगा खेळत खेळत आला आणि त्या चिखलामध्ये आला. आणि गोरोबा काकांना ही समाधी लागलेली ते भजन करत होते पांडुरंग हरी. आणि चिंतन करता करता तो मुलगा पायाखाली आला. आणि पायाखाली मुलगा काय झाला, गोरोबा काकांच्या पायाखाली आल्यानंतर तो मुलगा वारला महाराज. गोरोबा काकांनी चिखला मोल त्या मुलाला केलं. एवढी गोरोबा काकांना काय लागली होती, भजनाची समाधी लागलेली होती. आणि झालं असं की मंडळी पाणी घेऊन आली. पत्नी पाणी घेऊन आल्यानंतर पाहते तर काय, आपले धणी भजन करतात. आणि भजन करत असताना आपला एकुलता एक मुलगा काय झालं की आपल्या पतीने काय केलं, चिखला मोल केलं. गोरोबा काकांच्या पत्नीला फार दुःख झालं. डोक्यावर जो पाण्याचा घडा होता तो फेकून दिला. आणि दिल्यानंतर धावत आली आणि गोरोबा काकांना म्हणू लागली, आग लावा तुमच्या देवाला आणि आग लावा तुमच्या भजनाला. माझा एकुलता एक वंशाचा देवा, एकुलता एक मुलगा तुम्ही पायाखाली तोडवला. गोरोबा काकांची समाधी जागृत झाली. आणि भजन समाधी जागृत झाल्यानंतर गोरोबा काकांनी विचार केला की आपल्या देवाला आणि आपल्या भजनाला काडी लावा म्हणते. एक बाजूला काटकं पडलेलं होतं, मारण्यासाठी धावले. आणि धावल्यानंतर गोरोबा काकांच्या पत्नीने रागामध्ये असताना सांगितलं की आण आहे म्हणे तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची, माझ्या अंगाला हात लावणार तर. आणि शपथ घातल्यामुळे गोरोबा काकांचा राग शांत झाला. गोरोबा काकांनी ते काटकं टाकून दिलं. आणि याच्या पुढे एकुलता एक मुलगा मेला. गोरोबा काका आता आपल्या मंडळीला हात लावत नाही. संसार चालणार कसा, भगवंताला चिंता वाटू लागली. आणि अशा प्रकारे त्या मंडळीने विचार केला, त्या पत्नीने विचार केला गोरोबा काकांच्या की आपण काय करू, आपले धनी तर आपल्याला आता हात लावणार नाही. म्हणून त्यांनी ती पत्नीने काय केलं की आपली छोटी बहीण म्हणजेच गोरोबा काकांची साली तिच्यासोबत काय करून दिलं, लग्न लावून दिलं. आणि लग्न लावून दिल्यानंतर सासरी जात असताना पुन्हा गोरोबा काकांच्या सासऱ्यांनी सांगितलं की जसा पहिलीचा सांभाळ केला तसा जीचा सुद्धा सांभाळ करा. आणि गोरोबा काका हे वैराग्यवान होते. गोरोबा काकांच्या लक्षात आलं की पहिलीच्या जसा अंगाला हात लावला नाही तसा हिच्या सुद्धा अंगाला हात लावायचा नाही. गोरोबा काका घरामध्ये राहतात पण संसार चालत नाही. आणि विचार करतात दोघही पत्नी आपल्या अंगाला का हात लावत नाही. म्हणून दोघही पत्नी एक दिवशी झोपलेले असताना गोरोबा काकांचे दोघही हात दोघही पत्न्यांनी आपल्या अंगावर घेतले. आणि घेतल्यानंतर झालं असं की गोरोबा काका जागृत झाले. आणि पाहता तर काय आपले दोघही हातांनी आपली पांडुरंगाची शपथ मोडली. म्हणून दोन्ही हात गोरोबा काकांनी काय केले, तोडून टाकले. तोडून टाकल्यानंतर महाराज सांगा मला, कुंभाराचं पोट कशावर चालतं, हातावर चालतं. आता हातच नाही तर मडके घडणार नाहीत. आणि मडके घडणार नाही तर संसार चालणार नाही. म्हणून गोरोबा काकांनी काय झालं, गोरोबा काकांनी विचार केला आपण काय करायचं. संसार बंद पडला. भगवंताने विचार केला आपण काय करायचं, गोरोबाचा भार व्हायचा. भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि फाटकं धोतर घातलं, डोक्यावर पगुडा घेतला आणि घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली. आणि भगवान परमात्मा निघू लागले. तेवढ्याच रुक्मिणी माता म्हणू लागले कुठे चाललेत. त्यावेळेस रुक्मिणी मातेला भगवंत म्हणू लागले की तेर या गावी जावं लागणार आहे, गोरोबा काकांचा संसाराचा भार घ्यावा लागणार आहे. कारण गोरोबा काकांची काय झाली, मुलगा वारला, हात तुटले, आपल्याला त्यांचा संसार वाहण्यासाठी जावं लागणार आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता काय झाल्या, कुंभारीन झाल्या. गोरोबा काका विठू कुंभार झाले.
आणि महाद्वारामध्ये आल्याबरोबर गरुड आणि हनुमंत भेटले. ते म्हणू लागले, देवा कुठे निघाले? त्यावेळेस तेर या ठिकाणी जायचं आहे गोरोबा काकांची सेवा करण्यासाठी. त्यांनी विचार केला, आपण ते गरुड आणि हनुमंत म्हणू लागले की आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. त्यावेळेस भगवंत म्हणू लागले, तुम्हाला जर माझ्या सोबत यावं लागेल तर गाढवं व्हावं लागतील. गरुड आणि हनुमंत गाढवं झाले आणि दर मुक्काम करत 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 गोरोबा काकांच्या घरी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर या गावामध्ये गोरोबा काकांच्या घरी भगवान परमात्मा आले. आणि आल्यानंतर जोहार केला, जोहार मायबाप जोहार, दारी आला विठू कुंभार. आणि असा जोहार केल्यानंतर झालं असं, गोरोबा काकांची मंडळी बाहेर आली, पत्नी बाहेर आली आणि त्या कुंभारला विचारू लागले, अहो म्हटले कशाला आरोळ्या मारतात? त्यावेळेस विठू कुंभार म्हणू लागले, अहो म्हणे पंढरपूर क्षेत्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि आम्ही इकडे काम घेण्यासाठी आलेलो आहेत, काम करण्यासाठी आलेलो आहेत, तुमच्याकडे काही काम आहे का? त्यावेळेस गोरोबा काकांची पत्नीने विचार केला, देवानेच पाठवले. देवानेच पाठवले का देवच आले? हो, देवच त्यांच्या सेवेसाठी आले. आणि मग झालं असं की गोरोबा काकांची पत्नी विचारू लागली, अहो म्हणे तुम्हाला मळके वगैरे घडता येतात का? त्यावेळेस विठू कुंभार म्हणू लागले, भगवंत म्हणू लागले, हे जे मळके दिसत आहेत ना, हे सर्व मळके काय केलेले आहेत? मीच घडलेले आहेत. एक मोठं, एक छोटं, एक जाड, एक बारीक, काळं गोरं, हे सर्व मळके काय केलेले आहेत? मीच घडलेले आहेत. काही चिंता करू नका. गोरोबा काकांच्या पत्नीला फार आनंद झाला. देवासारखे आले, देवासारखे नाही, देवच गोरोबा काकांच्या घरी आले आणि सेवा करू लागले. झालं असं की गरुड आणि हनुमंत गेले आणि दोघही जणांनी काय केली? माती आणली महाराज. आता गरुडाने काय केलं? आपल्या पंखांमध्ये माती गोळा केली आणि आपले बजरंगबली एकच दणक्यामध्ये ट्रॅक्टरला काय करणार एवढी माती काय केली? हनुमंतरायांनी आणली. आणल्यानंतर भगवान परमात्म्याने तो चिखल तुडवला, त्याचे सुंदर अशा प्रकारे मळके घडवले आणि मळके घडवल्यानंतर त्या मळकेला शंखाचा आणि चक्राचा शृंगार केला महाराज. शंख चक्राचा शृंगार केला, मळके भाजले आणि उस्मानाबाद या गावामध्ये ते मळके आणले आणि बाजारामध्ये ते मळके काय केले? विकण्यासाठी आणले. गोरोबा काका आणि विठू कुंभार हे दोघही जण मळके विकण्यासाठी आले. आल्यानंतर झालं असं की आता महिला माता यायच्या आणि मळकं घेण्यासाठी. आल्यानंतर ते मळकं चिरीत आहे पाहून घेण्यासाठी. ते चिरीत आहे जे टन टन आवाज येतो ते घेण्यासारखं असतं आणि जे भद भद आवाज येतं ते घेण्याच्या सारखं नसतं. म्हणून महिला माता यायच्या, त्या मळकं वाजवायच्या आणि ते घेत असताना विठू कुंभार म्हणू लागले, माझं गाळगा असं घ्यायचं नाही. अहो मग दादा घ्यायचं तरी कसं? भगवंत म्हणाले, मळकं उचलायचं आणि समोरच्या भिंतीला आपदळायचं. म्हणे समोरच्या भिंतीला मारायचं, परत आलं तरच घ्यायचं, नंतर घ्यायचं नाही महाराज. भगवंताचे हात लागलेले होते त्याला आणि एक एक मळकं भगवंताने उचलायचं आणि भिंतीला मारायचं महाराज. जसा चेंडू परत येतो तसे मळके परत येऊ लागले महाराज. भगवंताची कृपा. आणि मग भगवान परमात्म्याने ते एक एक मळकं आल्यानंतर महिला मातांना फार आनंद झाला. एक बाईने तर 7 मळके घेतले महाराज आणि 7 मळके घेतल्यानंतर दही दूध तूप लोणी हे काय केलं? सर्व ठेवलं. ठेवल्यानंतर झालं असं महाराज, ज्या ज्या मळकामध्ये दही दूध तूप लोणी होतं ते जेवढे दिवस ते चालायचं त्याच्यापेक्षा डबल ते दही दूध तूप लोणी चाललं. आणि चालल्यानंतर तिला अचानक तिला काय झाला? चमत्कार वाटला. ती म्हणू लागली की गोरोबा काकांकडे जे आलेले कुंभार आहेत आणि त्यांनी जे घडवलेले मळके आहेत ते फुटतही नाही आणि त्यांच्यातलं जे तूप दही दूध तूप लोणी आहे ते संपत सुद्धा नाही. आणि असं सांगितल्यानंतर महाराज आता महिला माता काय करतात? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. आणि साऱ्या गावात एखादी जर गोष्ट तुम्हाला प्रचार करायचा असेल तर काय करा? फक्त एखाद्या महिलाला सांगा, तुला म्हणून सांगते, बस गेलं सर्व गावात. प्रचार करायचा असेल तर यांच्याकडे. आणि अशा प्रकारे गोरोबा काकांचा काय झाला? प्रचार झाला. गोरोबा काकांचा संसार सफळ झाला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा काय करत असतो? भक्ता घरी सेवा करत असतो. वेळे प्रसंगी तो भगवान परमात्मा येऊन काय करतो? सेवा करतो महाराज. चोखोबारांची तर तो परमात्मा काय झाला? बहीण झाला. महाराज वर्णन करतात, चोखोबाची बहीण झाला शारंगरू, बहिणी भुगडादार हा कमाई.
उघडा दार हात मारे हो जोगवाची बहीण दार करो बहिणी उघडा दार हात मारे बहिणी उघडा दार आणि अशा प्रकारे महाराज तो भगवान परमात्मा भक्ताचा भार वाहत असतो. त्यांचा भार वाही माथा करी योग क्षेमचिंता. आणखी काय करतो भुलोने दी वाट करी धरोणे दावी नीट. तो भगवान परमात्मा भक्ताला वाट चुकू देत नाही महाराज. एखादा साधक जर साधना करत असताना एखादा भक्त भक्ती करत असताना वाट जर चुकला तर तो परमात्मा त्याला वाट चुकू देत नाही आणि तो परमात्मा त्याला काय करतो रस्त्याला लावतो. आणखी काय करतो तर तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. माने जीवे तुका माने जीवे तुका